नमस्कार सर्व पत्रकार बंधूंचं. मी आपलं स्वागत या ठिकाणी करत आहोत. विषय आज या पत्रकार परिषद घेण्याच्या संदर्भामधला विषय असा आहे की फलटण तालुक्याचा स्वाभिमान असलेला श्रीराम सहकारी कारखाना याचा होत असलेला भाडे तत्वावर द्यायचा मार्गाने खाजगीकरण करण्याचा डाव हा आपल्या समोर सगळ्यांच्या समोर आणणं गरजेचं होतं. याचबरोबर आज प्रशासकीय पातळीवर खाजगी व्यक्तीला भाडे तत्वावर देऊ नये अशा पद्धतीच्या विनंती आम्ही महाराष्ट्र सरकारला केली होती. महाराष्ट्र सरकारने याच्याबद्दल निर्देश दिलेले आहेत की कुठल्याही पद्धतीमध्ये आता यांचा अधिकार नाही, अधिकार नसताना यांनी खाजगी कारखान्यास देऊ नये अशा पद्धतीचं महाराष्ट्र सरकारने त्याच्यावर आपलं मत नोंदवले, निर्देश दिलेले. हे करावं कशासाठी लागतंय, काय त्याची मागची कारणं आहेत हे लोकांच्या समोर आपल्याला आणणं फार गरजेचं आहे. म्हणून आपल्या मार्फत या ठिकाणी पत्रकारांच्या मार्फत लोकांच्या पर्यंत आपण पोहोचणं, आमच्या सर्वांची काल बैठक झाली आणि पत्रकार परिषद घेऊन लोकांना याची माहिती सगळ्यांना द्यावी, सर्वांच्या मिळून ठरलं म्हणून आज या ठिकाणी पत्रकार परिषद. श्रीराम सहकारी कारखान्याच्या ठरावाला जवळपास निम्म्याहून अधिक सभासदांनी या ठिकाणी बैठकीत विरोध केला होता की तुम्ही खाजगी कंपनीला हा कारखाना देऊ नका. दोन कारणं त्याच्यामध्ये होती की जनरल बोर्डाच्या आधीच यांनी ठरवलं खाजगी तत्वावर द्यायचा अधिकार कोणाला आहे, जनरल बॉडीला आहे. आणि जनरल बॉडीच्या आधीच यांनी प्रसिद्ध केली, निविदा प्रसिद्ध केली आणि तथाकथित धारो आणि शरीर या दोघा जणांना त्या ठिकाणी आणलं. मॅनेज करून या ठिकाणी कुठेही त्याची निविदा प्रसिद्ध केली नाही. मॅनेज करून या दोघांना त्या ठिकाणी आणलं आणि जनरल बॉडी अधिकार देते की बाबा तुम्ही भाडे तत्वावर द्या, ठराव द्या, कॅन्सल करा, जे काय करा. याच्या आधीच यांनी त्याचा कारभार उरकून जनरल बॉडीमध्ये मत मागितलं की द्यायचं का चालवायला, द्यायचं. पण त्याच्या आधी करार करण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या, टेंडर घेतले, निविदा कोणाला कळून दिली नाही. आणि आमच्या जेव्हा हे कानावर आलं की बाबा सहकारी तत्वावरचा कारखाना हा खाजगी कंपनीला द्यायचा आणि उद्या भविष्यामध्ये याच्यावर श्रीराम सहकारी कारखान्याचं 85 कोटी देणे आहे, 17 कोटी देणे आहे, 125 कोटी रुपये देणं आहे. ज्या पद्धतीने 21 एकर जमीन श्रीराम सहकारी कारखान्याची विकली, त्याच पद्धतीने हा कारखाना खाजगी कंपनीला विकायचा. पुढे 4-6 महिन्यांनी अशीच मीटिंग बोलवायची, हे कोण चालवू शकत नाही, काय चालवू शकत नाही, देणं देऊ शकत नाही, कामगारांचे हाल होत आहेत. अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती करून हा खाजगी कंपनीला कारखाना विकायचा. हा जेव्हा डाव सगळ्यांच्या आमच्या लक्षात आला त्यावेळेस या ठिकाणी सर्वांनी त्याला कडाडून विरोध केला. 3 वेळा त्यांनी जवाहरला कारखाना चालवायला दिला, त्यावेळेस आम्ही कुणी विरोध केला. या आताही जाहीर सांगतो की कुठलाही सहकारी कारखाना तुम्हाला जर चालवायचा नसेल, तुम्ही सभासदांकडून कारखाना निवडणूक लढवून घेतला की तो आम्ही त्याला श्रीमंत रामराजांच्या नेतृत्वाखाली त्याचं पुनर्जीवन करणार. तो पुनर्जीवन तुम्ही प्रत्यक्षात 15-20 वर्षात केलंच नाही आणि तो कारखाना प्रत्येक वर्षी तुम्ही प्रत्येक वेळेस एक्सटेन्शन देत भाडे तत्वावर चालवायला दिला. मग या ठिकाणी मला असं विचारायचं होतं की बारामती तालुक्यात कारखाने, अडचणीत आलेला आमचा सदाशिवनगर शेजारचा कारखाना आहे, त्या ठिकाणी अभिजित आबांनी कारखाना, विठ्ठल कारखाना 800 कोटी रुपयाचे कर्ज असताना तो कारखाना घेतला आणि तो चालवला. महाराष्ट्रामध्ये असे अनेक उदाहरणं आहेत की जे अडचणीत होते. बबनदादांनी अडचणीत असलेला कारखाना विजय शुगर घेतला, तो चालवला.
भुईंज जवळपास 600 कोटीचं कर्ज आहे, तो मकरंदाबांनी घेतला आणि तो चालवला. सोमेश्वर कारखाना एकेकाळी अत्यंत अडचणीत होता, तो घेतला आणि तो चालवला. यांनाच कुठली निगेटिव्ह नाही होत. एकीकडे लोकांना म्हणायचं कारखान्यावर कर्ज नाही आणि जे 600 आणि 800 कोटी रुपये कर्ज असणारे कारखाने ते दुसरे लोक येऊन चालवतात आणि मग यांना चालवायला जमत नाही तर मग दारू कसा चालवणार? ह्याचं गौड बंगाल हे काय समजायला तयार नाही. सहकारी तत्वाचे कारखाने सहकारी पॅनलनी ताब्यात घेतले आणि चालवले. तो कल्याणराव काळेंचा त्या काळचा कारखाना असो, अभिजिदाबादचा कारखाना असो, आता सदाशिव नगरचा कारखाना प्रतापसिंह मोहिते पाटलाच्या काळात कर्जत गेला, अवाजण्यास आला. तो रणजित मोहिते पाटलांनी घेतला तो आता ते चालवतो. तर चालवायचं म्हटल्यानंतर कुणीही चालवू शकतं. कर्ज नसलेला कारखाना आणि उसाच्या बेल्ट मधला असलेला कारखाना तर कुणी हसत चालवत मग त्या कारखान्याच्या मागणं काय षडयंत्र रचलं जातंय का, खासगी कंपनीला दिलं जातंय का, पडद्या मागणं टेबल खालनं काय व्यवहार केले जातात का, हा त्याच्या मागची शंका जेव्हा आम्ही स्थळापर्यंत गेलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की जसं दूध संघाचा निलाव झाला, जमीन विकायला काढली, दूध संघ विकायला काढला, त्याच पद्धतीने श्रीराम सहकारी कारखाना 4-6 महिने 8 महिन्यांनी विकायला काढायचा. 21 एकर जमीन कारखान्याची विकून झालेली आहे. त्याबरोबर श्रीराम सहकारी विकायला काढायचा. अशा पद्धतीचा डाव आमच्या समोर आल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी तथाकथित या प्रायव्हेट कंपनीला आम्ही विरोध केला. कारखाना जर आम्हाला कुणाला याच्यामध्ये जर असंच प्रायव्हेट कंपनी तर आम्ही भाग घेतला असता. आमचाही खासगी कारखाना आहे पलटणमध्ये, आम्ही चालवायला घेतला असता. श्रीराम सहकारी कारखान्याचं अस्तित्व हे सहकारी तत्व राहिलं पाहिजे. शेतकऱ्यांची मुलं ही 25 वर्ष मागची कारखाना चालवायला दिली आणि पुढची 25 वर्ष म्हणजे एक पिढी अख्खी तुम्ही पुढची एक पिढी मागची खराब झाली आणि आणखीन एक पिढी खराब होणार आहे. भागीदारी तत्वावर कारखाना दिल्यानंतर सभासदांना आणि तिथे निवडून येणाऱ्या संचालकांना काय अधिकार राहतो? काहीच अधिकार राहतो. माळेगाव सारखा कारखाना सहकारी तत्वावर उभा राहतो. त्या ठिकाणी ते माळेगावचा दबदबा आहे आणि माळेगावचा पॅटर्न आहे. तिथली मुलं संचालक सभासदाचीच पोरांना तीन कारखाना चालवतात. आज स्वर्गीय अजितदादा गेल्यानंतर सुद्धा कारखाना मांड ठोकून उभा आहे त्या ठिकाणी आणि तिथली सभासद तिथे संचालक ताकदीने चालवतात. चालवायचा म्हणून आपण कारखाना हनुमंतराव पवार यांच्याकडे त्या काळामध्ये 2 वेळा त्यांचा बंद पडणार. एकदा श्रीराम मंदिरात बैठक घेतली आणि ऊस सगळे पलटण तालुक्याच्या बाहेर घालायला झोनबंदी नामर्जीने उठवली. नंतर कारखाना बंद, आर्थिकतेच्या नाड्या बंद केल्या, जसं साखरवाडी तात्यांच्या काळात बंद केल्या. त्या पद्धतीने श्रीरामच्या हनुमंतरावांना असताना त्यांना बँकेचे कर्ज नाही मिळून दिलं. विष्णू अण्णांना सांगितलं पैसे द्यायचे नाहीत. बिचारे अण्णा त्या काळामध्ये प्रेशर खाली गेले, कारखाना बंद पडला. पण एवढं सगळं बंद करून आबांची प्रेतयात्रा काढायला लावली त्या काळातली चेअरमन. एवढं सगळं बंद करून कारखाना तुम्ही ताब्यात घेऊन तुम्ही चालवाल आणि कर्तृत्व दाखवून देतात, अशी अपेक्षा फलटण तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची. कर्तृत्व बाजूला राहिलं, घेतला तुम्ही चालवायला. त्याची पहिली काय केली असेल ती 21 एकराची जमीन तेवढी मोल भावाने तुम्ही विकून टाकली. शहरामधली आज 21 एकर जमिनीची किंमत काय? श्रीराम सहकारी कारखान्याला तुम्ही त्याकडे सर्व सत्ता तालुक्यातल्या त्यावेळेस होत्या, तरी सुद्धा तुम्ही तो कारखाना चालवला नाही आणि दुसऱ्याला चालवायला दिला. आज तुमची मुदत संपली. खरं तर तुम्हाला प्रशासक मंडळ मुदत संपल्यामुळे शासनाने प्रशासक आणला होता, पण तुम्हाला एवढी ऊर्जा होती भाड्याने दिलेल्या कारखान्यासाठी सुद्धा तुम्ही परत हायकोर्टात गेला आणि कारखाना आम्ही चालवणार, आमचं संचालक मंडळ चालवणार, फटाकडे वाजवून कारखाना पण हायकोर्टात ताब्यात घेतला. पण चालवा ना कारखाना. कारखाना जर तुम्ही प्रशासक मंडळ नेमल्यानंतर प्रशासकाने त्या ठिकाणी जबाबदारी होती प्रशासकाची की कारखाना त्या ठिकाणी चालवणं, सीझन काढणं. पण तुम्ही प्रशासकाच्या ताब्यातनं कारखाना काढून घेतला, त्या घशात हात घालून हायकोर्टात जाऊन कारखाना काढून घेतला. तर मुदत संपली होती, इलेक्शन लागायला पाहिजे होतं, लोकांच्या समोर जायला पाहिजे होतं. तसं न करता मुदत संपल्यानंतर सुद्धा खुर्चीला चिकटून राहण्याकरता तुम्ही कोर्ट कचेरीचा आधार घेतला आणि त्या ठिकाणी इलेक्शन लागून दिलं नाही. एकेकाळी म्हटले की यांना इलेक्शन लावायचं नाही, आम्ही प्रशासक म्हणून त्या ठिकाणी इलेक्शन लावायला निघालो. आणि या ठिकाणी ज्यावेळेस अशी वेळ आली तेव्हा तुम्ही कायद्याचं कवच कुंडल वापरलं आणि तो कारखाना तुमच्या ताब्यात घेतला.
ज्यावेळेस आम्ही चौकशी केली की बाबा जव्हार सारखा सहकारी कारखाना यातून माघारी जात आहे, त्याची कारणं काय, अतिशय निंदास्पद कारणं त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना कळाली. आणि खऱ्या अर्थाने यांना कोणी श्रीमंत कसं म्हणतं याचंही सगळ्यांना आम्हाला आश्चर्य वाटलं. तर ठीक आहे, जव्हारचं काय त्यांची गणित असतील, जव्हारला काय त्यांनी डिमांड केली असेल, जव्हारने काय त्यांना नाही म्हणून सांगितलं असेल, जव्हारने आपलं माघारी घेतलं. जव्हार माघारी घेतल्यानंतर त्यांनी जव्हारला माघारी का जाऊन दिलं? तसं आर्बिट्रेशनला जायला पाहिजे होतं, जव्हारचं डिपॉझिट जप्त करायला पाहिजे होतं. तसंही नाही करून दिलं, कारण त्यांना धारूला या ठिकाणी आणायचं. धारूच्या मागचा गुरु कोण आहे हे तालुक्याला माहिती का नाही? माहिती आहे. धारूच्या मागचा गुरु कोण आहे, धारूच्या मागचा भांडवलदार कोण आहे आणि धारूच्या मागचं राजकारण कोण करतं हे तालुक्याला माहिती आहे. माझी त्यांना विनंती आहे, आता खऱ्या अर्थाने मुदत संपली, नोटिफिकेशन पण आले आता नवीन शासनाचे की ज्यांची मुदत संपली त्यांना बरखास्त करा. आम्ही म्हणत नाही तुम्हाला बरखास्त करा, आम्ही उद्या बरखास्त व्हायचं असेल तर उद्या सुद्धा बरखास्त होईल. शासनाचे नवीन नोटिफिकेशन आले त्यामुळे आम्ही तुम्हाला बरखास्त करा म्हणणारच नाही. आता तुम्ही हौसेने कोर्टात कारखाना आणलाय चालवायला, कारखाना तुम्ही चालवायला, साखर कारखाना तुम्ही चालवा. तुमच्या दम नसेल तर तुम्ही सहकारी कारखाना आणा, जॉईंट व्हेंचर करा आणि शासनाच्या नियमाने दिलेल्या अटीप्रमाणे चालवायला द्या. 200 रुपये टनांनी कारखाना चालवायला दिला. अतिशय फलटण श्रीराम कारखाना गोलमाल कसं करावं, हेराफेरी पिक्चर कसा बघावा असं बघायचं. 5 कोटी रुपये भाड्याचं 1.5 कोटी भाडं झालं फलटणमध्ये. भाडं वाढतं का कमी होतं? 10 पैसे किलोने कारखाना चालवायचा, दळण सुद्धा दळून देत नाही. आता गेलं तर दळण सुद्धा 10 पैसे किलो दळून देत नाही. असं एवढा मोठ्या मशिनरी कारखाना एवढी जागा 10 पैसे किलो दिली. आमचं सहकारी तत्वावरच्या कारखान्याने सहकारीच राहावं, पुढे खाजगीकरण होऊ नये म्हणून आमचा याला विरोध आहे, जाहीर विरोध आहे. महाराष्ट्र शासनाकडे आम्ही याच्यासाठी गेलो, भूमिका समजून सांगितली. 2 वेळा कारखाना चालवून द्यायची महाराष्ट्र सरकारच्या कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे. तिसऱ्यांदा कारखाना चालवायची प्रोव्हिजन नाही. कुठलाही नवीन कारखाना गेला की तो 10 वर्षात 15 वर्षात कर्जमुक्त होतो, 5 वर्षात होतो, 7 वर्षात होतो. 25-20 वर्ष कारखाना तुम्ही चालवून दिल्यानंतर तुम्ही कारखाना कर्जमुक्त होऊन कारखान्याकडे बॅलन्स शिल्लक राहत नाही, असं कुठं होतं? कारखाना हा जो कारखाना विक्रीचा बेत काढला होता त्याच्या मागून षडयंत्र होतं. षडयंत्र उघड करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी सांगितलं. उद्या आज तुम्ही त्या ठिकाणचा ज्यावेळेस या ठिकाणी शासनाने बरखास्त केलं होतं संचालक मंडळ आणि प्रशासक नेमला होता, ते का नेमला होता? मुदत संपली होती म्हणून. हट्टाने आणलेला करून आता तुम्ही हट्टाने कारखाना चालवला पाहिजे. आता तुम्ही सभासदांना इलेक्शनच्या काळात सांगितलं होतं का की आम्ही इलेक्शन लढवताना आम्ही भाड्याने देणार, असं म्हणून लोकांची मतं घेतली होती का तुम्ही? तुम्ही कारखान्याचं पुनर्जीवन करणार, जुने दिवस चांगले आणणार, सोन्याचा धूर काढणार म्हणून आणलेले, आणि भाड्याने देण्यासाठी तुमची तडफड का? आणि तुम्ही आता कुठल्या अधिकाऱ्याने लोकांना मत मागायला जाणार हे पण आम्हाला या ठिकाणी बघायचंय. निश्चितपणे जेव्हा कधी ह्याची इलेक्शन लागेल आणि तुम्ही काढता पाय नाही घेतला तर सीझन करचाल तुम्ही. आम्ही काय आता बरखास्त करा म्हणणार नाही, संचालक मंडळ तुमचे कमी करा म्हणणार नाही. जरी नोटिफिकेशन आलं तरी आमचं म्हणणं तुम्ही सीझन पूर्ण काढा, इलेक्शन होऊन द्या. लोक सभासद ठरवतील की कुणाकडे श्रीराम सहकारी कारखाना कुठल्या संचालक मंडळाकडे कुठल्या सभासदांकडे द्यायचा. हेच आमचं याच्या मागची भूमिका आहे. दुसरी तुम्हाला जी काय याच्याविषयीची भूमिका आहे, जी निकम वकील साहेब आणि भोसले साहेबांनी त्या दिवशी सांगितली, कसा फ्रॉड झाला 44 कोटीचा, ते जरा त्या दिवशी त्यांना कागदपत्र त्या ठिकाणी सभासदांना स्क्रीन नसल्यामुळे दाखवता आलं नाही. आता या ठिकाणी आपण दाखवावं म्हणून भोसले साहेबांनी निकम वकील या विषयी बोलले. चालू का? निकम वकील बोलतो. हे बघा करू. खर तर ह्या सगळ्या गदारोळात
जव्हार सहकारी साखर कारखाना का सोडून गेला हे कोणालाच माहित नाही. 16,500 सभासद आहेत. त्या बिचाऱ्या सभासदांना अजूनपर्यंत माहित नाही की जव्हार सहकारी साखर कारखाना 36 पर्यंत कॉन्ट्रॅक्ट असताना 36 सालापर्यंत मधूनच का सोडून गेला. आणि दत्त इंडियाची एंट्री का होती, ह्या दोन गोष्टी सभासदांना आज अखेर आपण बसलोय अजिबात माहित नाही. त्या माहीत करून देणं आमचं कर्तव्य. जव्हार कारखाना अशासाठी सोडून गेला की आमची टक्केवारी कमी पडते, दत्तवाला टक्केवारी जास्त देतोय. 36 पर्यंत करार असताना काय जव्हार वाल्याने जायचं कारण आहे. आणि तुमच्या पत्रकार परिषदेत येऊन ते सांगतायत की तो सांगतोय तोटा झाला म्हणून तो निघाला. मग मी तेच मागतोय ना, तुम्ही द्या ना मला ऑडिट रिपोर्ट भागीदारी संस्थेचे. त्याला तोटा झालाय तर तो 20 वर्ष थांबला कसा काय. त्याला तोटा झालाय तर त्यांनी एक्सपान्शन कसं काय केलं. मग प्रत्येक वर्षीचे ऑडिट रिपोर्ट टाका ना सभासदांपुढे. आणि मग ते जव्हारवाले आवाडे आपल्या मतदारसंघात तरी येत नाहीत, त्यांना लोकसभेला तर हिथं उभं राहायचं नाही. आणि 20-20 वर्ष तोटा सहन करून त्यांचे सभासद काय झोपलेत का उपरीचे. ते विचारणार ना वार्षिक मीटिंग मध्ये त्यांना की अहो ते युनिट तुम्ही फलटणचं घेतलंय ते दरवर्षी तोट्यात कसं काय चालवताय. लक्षात येतं का काही नाही. तुमच्या समोर यायचं. आम्ही जसे कागद घेऊन आलो तसे त्यांनी कागद, मी आता मागच्याच वेळेस चॅलेंज केलं त्यांना की संयुक्त पत्रकार परिषद घ्या आणि 20 वर्षाचे ऑडिट टाका माझ्या समोर. मी सभासदाचा जो राजीनामा देतो. आला मला वाटलं बरं होईल ऑडिट रिपोर्ट टाकले तर मी बी राजीनामा देऊन मोकळा होतो. हा आलेत का रिपोर्ट ऑडिट? येणारच नाहीत भागीदारी संस्थेचे रिपोर्ट. हा सगळा गोलमाल आहे. मग कुणाच्या तरी टक्केवारीसाठी जव्हारवाला जास्त टक्केवारी देतोय म्हणून त्याला घालवून द्यायचा. सभासद वाऱ्यावर सोडायचे, कामगार तर त्याच्यावर वाऱ्यावर सोडून द्यायचे आणि त्यांचं खापर आमच्यावर फोडायचं. आता ह्यातलं एक बघा, एकही ह्यातला बसलेला संचालक नाही तिथं. तो मागं पण झाले नाहीत. बरोबर ना, बरोबर आहे का. मागं पण कुठल्या बॉडीत ह्यातला एकही संचालक नाही झाले. मग तुम्हाला चालवता येत नाही. तुमचे वेस्टेड इंटरेस्ट त्यात हात जास्त देतोय का तो जास्त देतोय, त्याच्यासाठी तुम्ही सभासदांना वेठीला धरताय, त्याच्यासाठी तुम्ही कामगारांना वेठीला धरताय, त्याच्यासाठी फलटणची तालुक्याची बाजारपेठ वेठीला धरताय. आणि मगाशी दादा म्हटल्याप्रमाणे दत्तमध्ये कोणाची पार्टनरशिप हे लपून राहिले नाही. आणि मी मागे पत्रकार परिषद तुमच्या समोर बोलले, ती लोक हुशार आहेत आपल्यापेक्षा, खरंच हुशार आहेत, त्यांना मानलं पाहिजे. ते राजकारण समाजकारण फलटण तालुक्यात करायला आले नाहीत, ते अर्थकारण करायला आले. आणि कारखान्यात तर ते अजिबात राजकारण करत नाहीत, माझंच म्हणणं आहे. कारण जिथं त्यांचं अर्थकारण दडलंय तिथं ते कधीच राजकारण करत नाही. त्यामुळे त्यांचं अर्थकारण दडले असल्यामुळं त्यांनी जव्हारवाल्याला घालवून दिला. का आज अखेर तुम्ही का लोकांना सांगत नाही सभासदांना जव्हारवाला कशामुळे गेला. खोटं सांगताय तुम्ही पत्रकारांना समोर उभं राहून की तोट्यात होता. आणि मग असं जर असेल तर मग काय आता की मग ह्यांच्यामुळं आमचा खाजगी कारखान्याला द्यायला विरोध आहेच. त्याचं कारण दादांनी मगाशी स्पष्ट सांगितलेलं आहे की श्रीराम सहकारी साखर कारखाना या तालुक्यातल्या गोरगरीब शेतकऱ्यांनी सोनं गहाण ठेवून उभा केलेला आहे. त्या काळात सोनं गहाण ठेवून स्वतःचा हा कारखाना उभा केलेला आहे शेतकऱ्यांनी. त्यामुळे हा शेतकऱ्यांच्याच मालकीचा, सभासदांच्याच मालकीचा राहायला पाहिजे, कामगारांच्या मालकीचा राहायला पाहिजे. ह्या भूमिकेतनं आम्ही खाजगीवाल्याला देऊ नका म्हणतो, एवढंच आमचं म्हणणं. बाकी ह्याच्यापेक्षा बॉडीने लगेच चालवा, आम्ही सपोर्ट करतो, 100% सहकार्य करतो. आम्ही पत्रकार परिषद सांगतो. आणि ह्याच्या आधी आम्ही कुठं कधी आमच्या ह्यातला एकही दाखवा, कधी आम्ही श्रीराम मंदिरात किंवा हरिभाऊ मंदिरात मिटिंग घेतली श्रीराम कारखान्याला ऊस घालू नका म्हणलं, ह्यातला एकही माणूस आमच्यातला दाखवा की तो म्हणलाय की श्रीरामला ऊस घालू नका म्हणून. ऑन द कॉन्ट्री आमचे ऊस आहेत तिथं, माझा स्वतःचा ऊस श्रीरामला दरवर्षी जातो. मग असं असताना केवळ
कुठं कुठं तरी आपलं मग पितळ उघडं पडतंय, म्हणून मग ह्यांच्यामुळे होत नाही, ह्यांच्यामुळे कारखाना. आता त्या बिचाऱ्या कामगारांना माहित नाही, त्यांना मोर्चा काढायला लावला. त्यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती, त्यांना काय कळूनच दिलं नाही बिचाऱ्यांना. त्यांच्याबद्दल रागायचं, त्यांची पोट आहेत त्या कारखान्यावर. पण अशी परिस्थिती तुमच्या पुढं आहे. आता स्क्रीनवरच दाखवू की 200 रुपयाचं काय आहे गौड बंगाल, ते कसं सभासदांना फसवलं गेलंय बघा. तो आता हे काढा, 200 रुपयाचा काढा आधी मंत्री आवाला. हा, आता ह्याचं पहिलं पान काढा बघा. ह्याचं 13/10/2000 इतिवृत्त. इतिवृत्त आहे का? इतिवृत्त पहिलं पान काढा ना. हजर कोण कोणी दाखवावं लागेल नाही आपले चेअरमन. नाही हो, पहिलं पान काढा, पहिलं इतिवृत्त. हम्म. 13/10/2021 इतिवृत्त आहे बघा. हे प्रोसिडिंग आहे. पहिलं पान काढा. बरं चला ठीक आहे, मी सांगतो, तोंडी सांगतो तिकडे. बरं का, मंत्री समिती कसं आहे, कारखाना चालवायला देताना 2021ला त्यांनी काय केलं, कसं सभासदांना फसवलं की 8/9/2020ला एक जी आर झाला गव्हर्नमेंटचा. सहकारी साखर कारखाना चालवायला द्यायचा असेल तर त्याच्या नॉर्म्स अँड कंडिशन ह्या जी आर मध्ये ठरलेल्या आहेत 8/9/2020च्या. त्याप्रमाणे मंत्री समिती नेमली सरकारने. त्या मंत्री समितीत बाळासाहेब पाटील त्यावेळेचे सहकार मंत्री, शंभूराज देसाईचे त्यावेळेचे वित्त नियोजन मंत्री, नंतर शेखर गायकवाड असे त्याच ह्याच्यात होते मंडळात. आणि मग त्यांनी काय केलं, गव्हर्नमेंटच्या जी आर प्रमाणे त्यामध्ये हा जी आर आहे, ह्या जी आरचं ब जोडपत्र लागू होते. ब जोडपत्र काय म्हणताय, सहकारी साखर कारखाना भागीदारी तत्वावर करण्याबाबत अटी व निकष कार्यपद्धती. यामध्ये काय सांगितलंय तर मंत्री समिती जो निर्णय घेईल त्या मीटिंग मध्ये ठरल्याप्रमाणे कारखाना चालवायला द्यावा, असा हा जी आर सांगतोय. मग मंत्री समितीने मीटिंग घेतली 13/10/2021ला आणि काय सांगितलं, आता ह्या मीटिंगला कोण कोण हजर आहेत हे सगळेच आहेत, मी मगाशी नाव त्याचबरोबर हा ते लाच करा जरा नाव आत्ताची. त्याचबरोबर बघा 10 नंबरला आणि 11 नंबर बघा त्यातलं तर होते काय लाच. आता 10 नंबरला बाळासाहेब शेंडे अध्यक्ष श्रीराम सहकारी साखर कारखाना लिमिटेड आणि 11 नंबरला श्री SM जोशी MG जोशी कार्यकारी संचालक जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड कोल्हापूर, हे दोघं हजर आहेत. आणि ह्या मीटिंग मध्ये काय ठरलं तर पुढचं पान काढा, शेवटचा प्यारा. त्याच्या पुढचं हा ते बरोबर, हा बस बस शेवटचा पॅरा काढा त्यानुसार. आता त्याचा फक्त रिलेव्हंट पॅरा मी वाचून दाखवतो. त्यानुसार दिनांक 13/10/2021 रोजी शंभूराज देसाई सदस्य तथा राज्यमंत्री वित्त नियोजन यांनी लेखी म्हणणे सादर केले. त्यात श्रीराम सहकारी साखर कारखाना यांचे शेतकरी सभासद यांचे प्रति कोणतेही दायित्व नाही. आज रोजी सदर कारखान्याची FRP थकीत नाही. वरील परिस्थितीच्या अनुषंगाने आर्थिक सुस्थितीत असलेला
सहकारी साखर कारखाना 15 वर्षासाठी दुसऱ्या सहकारी कारखान्यात चालवणे देणे योग्य होणार नाही, किंबहुना सदर कालावधी 15 वर्षाऐवजी कमी करून 5 वर्षापर्यंत ठेवण्यात यावा. कारखान्याची एकंदरीत आर्थिक स्थिती व दायित्व याचे अवलोकन करता कारखाना इतर सहकारी साखर कारखान्यास, काय म्हटलंय, इतर सहकारी साखर कारखान्यास चालवण्यास देताना प्रतिवर्षी प्रति टन किमान म्हणले किमान 200 रुपये मूळ कारखान्यास नफ्यातील हिस्सा म्हणून द्यावेत असे नमूद केले आहे. किमान 200 रुपये टनाने हा कारखाना सहकारी कारखान्याला चालवायला द्यायचा. मग हे प्रोसिडिंग मंत्री समितीचं हा जे आर सगळ्याला फाटा देऊन ते निघाल्यात दत्त इंडियाला द्यायला. मग आता आमची काय चुकीची मागणी की आम्ही म्हणतोय सरकारच्या त्यात फसवणूक काय केली सभासदांची बघा. आता आपल्याला सहकारी साखर कारखाना सहकारी जोडपत्र ब दाखवा ब का. हा आता तिथं बघा सहकारी साखर कारखाना भागीदारी तत्वावर करण्याबाबत अटी व निकष कार्यपद्धतीनुसार. आता त्यामुळे काय खाली त्याच्या मंजुऱ्या घ्यायच्या साखर आयुक्ताच्या ह्याच्या त्याच्या असं दिलेलं आहे त्यांनी. आता त्यांनी काय केलं, ह्या मंत्री समितीच्या ह्याला फटा दिला आणि त्याने फायदा काय घेतला, काढा आता ठीक आहे. मंत्री समितीचे निर्णय घेईल ते शासन निर्णयाप्रमाणे. या प्रपत्रामध्ये जनरल बॉडीची हायकोर्टाने गेले ते बरंच येतं, म्हणजे थोडक्यात मी शॉर्ट मध्ये सांगितलं ते बरंच आहे. मी तुम्हाला त्याच्या कॉपी देतो. मग देणाऱ्या सभासदांपैकी 30 सभासदांचे बहुमत आले, मतदान घेऊन जी बोल मेजॉरिटी पास करायचा आहे, आवाजी मतदान नाही करायचा नेहमीप्रमाणे. तिथे उच्च न्यायालयाचं त्यांनी आदेशाचं उल्लंघन केलेलं आहे आणि तो जनरल बॉडी ठराव एक्सप्रेस ऑफ इंटरेस्ट ठराव केल्याच्या नंतर एक्सप्रेस ऑफ इंटरेस्ट मागवला पाहिजे साखर आयुक्ताच्या मंजुरीनं. तसं त्यांनी केलं नाही. असं तर घेतली नाही, ठराव पण केला नाही, एक्सप्रेस ऑफ इंटरेस्ट अगोदरच त्यांनी मागवून घेतला आणि जाहीर करून टाकला. आता 6 क्लॉज काढा त्याचा 6 क्लॉज काढा. आता तिथं काय म्हटलं माहितीये का, भागीदारी करून लेखा परीक्षक यांनी प्रमाणित केलेल्या आर्थिक पत्रकानुसार कारखान्याकडे असलेले एकूण दायित्व, उदाहरणार्थ वित्तीय संस्था, शासकीय भांडवल, कर्ज, देयी, थकीत ऊस दर, ऊस खरेदी कर, इतर शासकीय देणी, सहकार कारखाना उपपदार्थ प्रकल्पात विचारात घेऊन कारखाना चालू करण्यासाठी करावी लागणारी आर्थिक गुंतवणूक करून याचा विचार करून कारखान्याने वित्तीय सल्लागार संस्थेकडून फायनान्शियल मॉडेल तयार करावे. काय म्हटलंय, हे सगळं येणं देणं तयार करून फायनान्शियल मॉडेल तयार करावं आणि ते शासनाकडे पाठवावं आणि त्याच्यानंतर मंजुऱ्या. ह्याला सगळ्याला फाटा दिलाय त्यांनी आणि मंत्री समितीच्या ह्याला फाटा दिलाय. आता जोडपत्र काढा. नाही आता लेट डिटेल आहे हो, आता हे संपणार. सभासदांचे किंवा कारखान्याचा संचालक मंडळाने आणि कार्यकारी हा थांबा वाचून दाखव. ऐका देतो ते बरोबर आहे. आता 6.5 काढा बरं त्यातला. बरोबर आहे तुमचं गोष्ट. 6.5 नुसार मी काल वाचले ते 6.5 नुसार जर यांनी कमी किमतीत कारखाना चालू दिला, 200 पेक्षा कमी किमतीत कारखाना चालू दिला तर ती संचालकांकडनं वसुली करावी 44 कोटी आणि अजून जे काय व्याज असेल ते साधारण तेवढंच व्याज. काय म्हटलंय, सहकारी साखर कारखान्याने अधिनियमातील तरतुदी व अटी शर्तीचे पालन न करता म्हणजे वरच्या प्रमाणे परस्पर त्यांच्या स्तरावर सामंजस्य करार करून भागीदारीने सहकारी साखर कारखाना चालवण्याचा निर्णय घेतल्यास होणारे आर्थिक नुकसान आणि अधिनियमाचे उल्लंघन याबाबतची संपूर्ण जबाबदारी ही संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक यांच्यावर राहील. आता याच्यामध्ये जर कुठला सभासद ह्याच्यामध्ये गेला, कोर्टात गेला तर ह्याची जवळपास 44 कोटी रुपये मुख्य रक्कम आणि जे असणार रक्कम जवळपास 100 कोटी रुपये व्याज होईल. प्रत्येक संचालकावर किमान मला वाटते
रुपये सातबारा सोडतील चढले, बऱ्याच कारखान्यामध्ये हे चढले. जप्ती प्रत्येकाच्या सातबाराची जप्ती एक अर्जावर नसते, तिच्या प्रत्येकाच्या सातबाराची जप्ती होणार. हे फौजदारी गुन्हा आहे, हे नुसता आर्थिक गुन्हा आहे का, तर हे फौजदारी गुन्हा आहे. आता बघा, अपरिशिष्ट आता काय केलंय, आपल्याला लागू आहे. त्यांनी काय केलंय, दोन काढा त्याचा, दोन क्लॉज. नाही, दोनच काढू. सहकारी साखर कारखाना भाड्याने घेणाऱ्या, आता इथं भाड्याने देतोय का आपण, भागीदारी तत्वावर दिला आहे. नियम आपलं करार सुद्धा भागीदारी तत्वाचा. इथं काय केलंय, भागीदारी भाड्याने घेणाऱ्या सहकारी खाजगी कारखान्या अथवा कंपनी भागीदारी इतर प्रतिवर्षी खालील प्रमाणे निश्चित भाडे देणे आवश्यक राहील. म्हणजे जो क्लॉज आपल्याला लागू नाही त्याच्याप्रमाणे 1.5 कोटीत फक्त कॉन्ट्रॅक्ट केले. 5 तुम्ही सांगा, भाडं मागाशी दादा म्हणले, भाडं शेवटचं भाडं 120 रुपये टन होतं. 5 लाख टन गळीत होते. 12 पंचे 6 कोटी रुपये मिळणार होते. 1.5 कोटीत कारखाना दिला. डिस्टलरीचं तर बोलतच नाही. ह्या परिस्थितीचं पण पालन केलं नाही. ह्या परिस्थितीत आणखी कोटी भाडं पाहिजे. करेक्ट. 1.5 कोटीत दिलाय. अगदी ह्याच्या धरल्याप्रमाणे सुद्धा किती होते भाडं, 3.5 कोटी, आणि दिलाय 1.5 कोटीत. हे तर लागूच नाही आपल्याला. अगदी त्यांच्या समजुतीसाठी आपण म्हणू लागू आहे. कारखाना जवाहर सिराम जगात भागीदारी तत्वावर द्यायचा, हा लीज झाला. आणि मग सगळ्याला टाळून अग्रीमेंट केलं. मी कन्क्लूड करू म्हणजे पण तुम्ही करा, तुम्ही बोला. तर आता हे जे आहे, माझं सभासदांना आव्हान आहे नम्र, कामगारांना पण आहे, की तुम्ही आमच्यावर सुद्धा विश्वास ठेवू नका. दर सीझनला 2.5 कोटी रुपये कोणाच्या घरात जात होते याची माहिती घ्या. दर सीझनला 2.5 कोटी रुपये कोणाच्या घरात जात होते अंडर टेबल याची माहिती घ्या. एवढंच मी या ठिकाणी बोलतो. कारणाचा भाग आहे. कारणामध्ये तो न दाखवता, न दाखवता, अप्रमाणे लीज दाखवून फ्रॉड ऍसेट्स त्या ठिकाणी तो स्पष्ट दिसून येतोय. त्यामुळे 6.5 खाली लायबिलिटी फिक्स करण्याची आवश्यकता आहे. थोडक्यात काय, समजा मला हे ऑफिस भाड्यात द्यायचे. ऑफिस आहे 2000 स्क्वेअर फीट. त्याच्या नियमाप्रमाणे त्याला समजा 20 लाख भाडं येत असेल वर्षाला, तर हे 20 लाख रुपये न दाखवता बारक्या गाळ्याचं भाडं त्यांनी दाखवलंय, आणि वरचे पैसे कुठे गेले तुम्ही समजायचं. लीजचं दाखवून करार केला आणि कारखाना भागीदारी तत्वावर गेला. 200 रुपये प्रति टनाने होता, तर 200 रुपये घेतले नाहीत पैसे. आणि हे सगळं जरी झालं तर कारखाना सोडायचा असेल तर आर्बिट्रेशनने निर्णय घ्यायचा. आर्बिट्रेटरकडे नाही गेले आणि जवाहरवाल्याला मोकळा करून दिला, तो निघून जा. इथे कामगारांनी उपाशी मारायचा. आता त्याचा जबाबदार कोण? तोडणी वाहतूकचे पैसे, तोडणी वाहतूकचे पैसे द्यायचे. 14 कोटी आहेत. हे सगळा हिशोब, तोडणी वाहतूकचे 14 कोटी रुपये द्यायचे. अजून 200 रुपये टनाने पेमेंट करायचे, ऊसाचं पेमेंट करायचे. हे न देता जवाहरला सोडलं कसं? यामागे काहीतरी गौड बंगाल आहे का नाही? कारण तुम्ही फ्लॅट भाड्याने दिल्यानंतर त्याचं सगळं लाईट बिल भरलंय का नाही, घरातल्या वस्तू नेल्यात का नाही, सगळं मोजून मग चावी आपण ताब्यात देतो. तसंच सोडून दिलंय. कामगारांचे पैसे बाकी आहेत, तोडणी वाहतूकचे पैसे बाकी आहेत, शेतकऱ्याचे 10 कोटी रुपये बाकी आहेत. तसं कोणी सोडू शकतं कारखाना? आणि असं कसं जवाहरला मोकळा करू शकतो तुम्ही? जवाहरला अशी काय मागणी केली होती तेव्हा जवाहर यातून जवाहरने काढता पाय घेतला. हे त्याच्या मागचं खरं गणित आहे. एवढं होऊन आता सभासदांना एक मुद्दा राहिला म्हणून मी कन्क्लूड करतो, नंतर भोसले साहेबच बोलतो. एवढं 20 वर्ष देऊन सभासदांना कळलं पाहिजे ना, कारखाना नील झालाय का, कर्ज आहे का, काय नक्की आहे. तर त्यांच्याच आकडेवारीवरून मी सांगतोय की जवाहरने आता 85 कोटीची लायबिलिटी सिरामवर टाकलेली, की आम्ही एक्सपान्शन केलं म्हणून. आता ती 85 कोटी जुनी मशिनरी कुठून आणली, काय आणली, तो तर भाग वेगळाच आहे.
17 कोटी रुपये डिपॉझिटचे. म्हणजे जवाहरला आत्ता आपण 102 कोटी रुपये देणे त्याने जाऊन सुद्धा त्यांनी लायबिलिटी टाकली आपल्या श्रीरामवर. त्याचबरोबर श्रीरामच्या अहवालात 115 कोटी रुपये देणे म्हणजे झाले 217 कोटी रुपये. आता त्यातले 17 कोटी भाग भांडवल शेअर्सचे बाजूला काढा, नेट 200 कोटी रुपये देणे आता जेव्हा श्रीराम सहकारी साखर कारखाना. 21 एकर जमीन घालवून बसलो, डिपॉझिट घालवून बसलो, साखर सभासदाला मिळाला, कामगारांच्या कॉलन्या गेल्या, कामगारांचे ड्यूज गेले, आमचे व्याजावर आमची दिवाळी होत होती सभासदाची, ती दिवाळी गेली. एवढं होऊन 200 कोटीचा बोजा करून ठेवलाय आमच्या सभासदांनी. बसले साहेब बोला. मी स्वागत करतो आणि वकील साहेब आणि आदरणीय खासदार साहेबांनी जे आपल्याला मुद्दे उपस्थित करून सगळं सांगितलं, रेकॉर्ड दाखवलं, त्यामधलाच हा एक भाग आहे तो आर्बिट्रेशनचा आहे. म्हणजे आर्बिट्रेशन हा करारनाम्याची तरतूद प्रभावी असते, त्याचप्रमाणे त्यांना वागावं लागतं. तर तुम्हाला माझ्याकडे पत्र आहेत की त्या जवाहरचे पत्र 27/2 घेतलं, परत मार्च अखेरला आणखी एक पत्र जवाहरने त्यांना दिलं, परत 1/3 त्यांना पत्र दिले की आमच्या पत्राचं उत्तर तुम्ही दिलं नाही, आम्ही आता कारखाना सोडून देत आहोत. काही श्रीरामने उत्तर दिलं नाही. ते तिन्ही पत्र घेतले आणि थेट हायकोर्टमध्ये गेले. हायकोर्टमध्ये जाऊन त्यांना जवाहरला बाजूला काढायचं होतं, जवाहर सोडून चालला आहे, आम्ही काय करायचं. तिकडे जाण्याच्या ऐवजी त्यांनी साखर आयुक्त होते, करारनाम्याची तरतूद होती, आर्बिट्रेशन नियुक्त करून त्यांनी साखर आयुक्तांना रिपोर्ट करून त्याप्रमाणे कारवाई करण्याची आवश्यकता होती. तसं न करता हायकोर्टातून थेट जाऊन काय त्यांनी केलं गौडबंगाल की त्याप्रमाणे लगेच आदेश काढून लगेच जनरल बॉडी, लगेच संचालक मंडळ आणखी किती वर्ष ठेवणार तुम्ही. संचालक मंडळ जाणार आहे, प्रशासक नियुक्त केलं, दादांनी सांगितल्याप्रमाणे ते पण चालू देत नाही, संचालक मंडळ कारखाना पण चालू देत नाही, जवाहरला पण चालू देत नाही. आणि जवाहरकडनं लेखी घेऊन पुन्हा त्यांना दत्त इंडियाला कारखाना, आता दत्त इंडिया आणि दारू हा जो कार्यक्रम पूर्वीच जो आहे त्याच्या संदर्भात मी मध्येच बोलतो की फलटण शुगर वर्क्स 225 कोटीचं व्हॅल्युएशन सरकारनं केलं होतं. त्याच्या अगेन्स्ट कॉस्मॉस बँकेचं काहीतरी 25, 30, 25, 27 कोटी काय कर्ज असेल, 12 कोटी, ते भरण्यासाठी कॉस्मॉसला पिटिशन करायला सांगितलं एनसीएलटी मध्ये. एकूण लायबिलिटी कारखान्यांची 57 कोटी होती आणि त्याचा निर्णय परस्पर आणून आणि त्या एनसीएलटी मध्ये देखील यांनी कमिटमेंट दिलं की आम्ही वाहतूकदारांचं, शेतकऱ्यांचं बघून घेऊ. ऑर्डरमध्ये काय आलं नाही आणि हे शेतकरी वाहतूकदारांच्या रकमा बाजूला ठेवून फक्त 57 कोटीसाठी 67 कोटीला 225 कोटीचा कारखाना, हे आपल्याला स्वप्नात पण असं होईल असं वाटलं नव्हतं. तो सहकारी तत्वाचा कारखाना आज तो खाजगीकरणामध्ये 67 कोटीला गेला. तेच दारू माशे ह्या ठिकाणी दत्त इंडियाच्या माध्यमातून ती स्टाईल वापरतायत आणि तो नेहमीच वाटत. सरकार काय म्हणतंय, फडणवीस साहेबांचं सरकार किंवा शिंदे साहेब सरकार काय म्हणतंय की कुठलाही सहकार्यातला कारखाना शेतकऱ्यांचा अजिबात विकू द्यायचा नाही, खाजगीकरण करून द्यायचं नाही, हे धोरण आहे. पूर्वी झाले पण नंतर एकही कारखाना त्यांनी दिलेला नाही. त्याच्या उलट आज दत्त इंडिया त्यांनी खाजगीकरण करून घेतला. आता ह्याचं परत सरकारचं आणखी एक धोरण आहे मग अशी 8/9/2020 मध्ये की तो प्रॉफिटमध्ये 15 वर्षानंतर आणण्यासाठी ही भागीदारीला मंत्री समितीने मंजुरी दिलेली असते. 8 कोटी पूर्वी 100, 5 वर्षाला 100 रुपये टनामागे, पुढच्या 5 वर्षाला 110 रुपये टनामागे, त्याच्या पुढच्या 5 वर्षाला 120 रुपये टनामागे, म्हणून त्यांना 8 कोटी मिळायचे कारखान्याला आपल्या निव्वळ. आणि त्यातून तो कारखाना 15 वर्षानंतर बाहेर निघेल आणि तो शेतकरी चालवतील असं त्या सरकारच्या धोरणाचा अभिप्राय आहे, अपेक्षित आहे. त्याचा हायजॅक करून पुन्हा कारखाना तोट्यात दाखवण्याचा जो निकम साहेब म्हटले की लोकांचा ताळेमध्ये त्यांनी जाहीर केला नाही, किती तोटा आहे ते दाखवलंच नाही.
आणि नुसतं तोट्यात दाखवायचं आणि तोट्यात म्हणजे रिपोर्टिंग करायचं आणि पुन्हा तो कारखाना खाजगीकरणासाठी जवाहरला द्यायचा, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा दत्त इंडियाला द्यायचा. अशा प्रकारचा सहकारातला शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना कशा प्रकारे देण्याचा प्रकार या ठिकाणी घडला आहे. आणि त्या ठिकाणी त्या अजून शेतकऱ्यांचे मला वाटतं परत तुम्ही ज्येष्ठ नेते आहे, खरं तर 8, 10, 12 कोटी त्या शेतकऱ्यांचं पण देणं अजून बाकी आहे, वाहतूकदाराचं देणं बाकी आहे. आणि देताना देखील 5 कॉम्प्रोमाइज 700-800 रुपये केवढ्या रेवड्यांनी त्या शेतकऱ्यांना बिचाऱ्यांना दिलं तर नाही. ज्याचं दिलं असेल वशिलांनी त्याला पण त्याने प्रॉपर दर दिलेला नाही आहे. कॉम्प्रोमाइज करून कमी दराने शेतकऱ्यांना तोंड बघून दिले ना, तोंड बघून द्या. अशा प्रकारचं राजकारण, गटात प्रवेश करतात त्यांना पूर्ण रक्कम अशा प्रकारचं राजकारण समाजकारणाचा त्यांना अंश देखील नाही, शेतकऱ्यांची भावना देखील नाही आहे. अशा प्रकारचं दत्त इंडियाचं दारूनं हायजॅक करून त्याप्रमाणे मास्टर माइंडचं ऐकून त्याप्रमाणे ते दत्त इंडियाचं केलेलं आहे. दत्त इंडिया इथं आणलेला आहे. तर ह्या दत्त इंडिया खाजगीकरणासाठी त्यांचा जो प्रयत्न आहे, हायकोर्ट शासनाच्या कायद्याचं सरासर दिवसाढवळ्या उल्लंघन करून आणि कारखान्याचे पैसे हडप करण्याचा प्रयत्न करून अशा प्रकारे दत्त इंडिया जर कारखाना जात असेल तर त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी त्यापुढे जागृत राहण्याची आवश्यकता आहे. आणि ह्या शेतकऱ्यांच्या मालकीचा शेतकऱ्यांनी चालवण्यासाठी सरकारच्या धोरणाप्रमाणे तो निर्णय त्यांनी घ्यावा असं आमचं म्हणणं आहे. धन्यवाद. नमस्कार. प्रथम आपल्या सर्व पत्रकारांना आम्ही स्पष्टपणे सांगू शकतोय की इथं जे आपल्या पुढे बसलेले सर्वजण आहेत, आम्हाला श्रीराम कारखाना चालू पाहिजे. श्रीराम कारखाना कुठल्याही परिस्थितीत बंद होणं ही आमची भूमिका पहिल्या दिवशीपासून आहे आणि आज पण आहे. आज आम्ही त्यांना जाहीर सांगतो की तुम्ही श्रीराम सारखं तुमच्यावर सभासदांनी विश्वास ठेवून त्या विश्वासात तुम्हाला श्रीराम कारखाना तुम्ही चालू ठेवा. माझ्या शेजारी इथे रणजितदादा बसल्यात, त्यांच्या परस्पर आम्ही सांगतो आम्ही सर्वजण त्यांना मनापासून सहकार्य करू आणि श्रीराम कारखाना कसं परत सभासदांनी चालवावं आणि सभासदांच्या ताब्यात परत श्रीराम कारखाना त्यांनी चालवून दाखवावं ही प्रथम त्यांना दादा आम्ही विनंती करतो. आता निकम वकील भोसले साहेब आणि रणजित दादांनी पण तो आपल्याला सर्व भूमिका सांगितली. पैसे जवाहरचं देणं आहे. रणजित दादांनी पण जवाहरला भेटून सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी पण जवाहरला भेटून सांगितलं की तुम्ही ही सीझन चालवा. जवाहरनी पण ही सीझन चालवल्यानंतर आमची कुठलीही त्यांना हे नाही. कालपर्यंत आम्ही सर्व श्रीराम कारखान्याला ऊस द्या, ज्याला ऊस द्यायचं होतं श्रीरामला आम्ही कधीही कारखान्याला ऊस देऊ नका अशी आमची भूमिका नव्हती. आणि जर श्रीराम कारखाना तुम्हाला खरं म्हणजे अडचणीतनं बाहेर आणायचं असलं तर आपल्याला सर्वांनी तात्या एक रूप तालुका म्हणून श्रीराम कारखाना चालवायचा. दुसरं एक त्यांनी सभासदांच्या एक भ्रम निर्माण केला आहे की स्टे दिलाय आणि आम्ही स्टेची मागणी केली आहे. हे अतिशय चुकीचं आहे. कुठलंही पत्रक दादांचं मुख्यमंत्रीला नाही, मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही पद्धतीने स्टे दिलं नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या साखर संघाला की ही खाजगी कारखान्याला देऊ शकत नाही एवढंच त्यांनी सांगितले. आज पण तुम्ही जर कोऑपरेटिव्ह कारखान्याला कुठली दिली तर भोसले साहेबच्या जनरल बॉडीला आम्ही हात वर करून तुम्ही ज्या पद्धतीने देणार त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला नक्की सहकार्य करू. परंतु जरूरत नियमातच नाही खाजगीला देण्याचं, त्यात तुम्ही जर चुकीचं करत असेल तर ते भ्रम आमच्यावर सोपू नका. जवाहर कारखाना तुम्ही नेमलाय, ते दुसरा MOU तुम्ही केलाय, तुमच्या कारकिर्दीतच हा कारखाना निघून गेलाय. ही कारखाना निघून गेल्यानंतर ती जबाबदारी तुमची आहे. आमच्या वाहतूक तोडणीची 14 कोटी देणं त्यांना अजून आहे. गेल्या 20 तारखेला त्यांनी 4 कोटी दिले. आता ते म्हटलेत की ह्या महिना अखेर त्यांनी 14 कोटी देणार आहे. शेतकऱ्यांचे 200 कोटी द्यायचे त्यांना आहेत आणि बाकीचे जे किरकोळ सर्व हिशोब त्यांनी 10 कोटी 200 रुपयाप्रमाणे त्या दिवशी तुम्ही जनरल बॉडीत ऐकत होता की शेतकरी संघटना म्हणत होते आक्रमक होऊन की आमचे 200 रुपयानं तुम्ही जे कबूल केलं ते द्यायचे. हे सर्व हिशोब त्यांनी कंप्लीट करायला पाहिजे होतं आणि मगच जवाहरला सोडायला पाहिजे होतं. आणि जर जवाहर त्यांचं ऐकत नव्हतं तर त्यांनी ते कुठेतर आर्बिट्रेटर नेमून ते सगळं पैशाचा हिशोब करून मग पुढं त्यांनी नियम करायला पाहिजे होतं. आणि हेच आमची भूमिका श्रीराम कारखान्यात म्हणून त्यांनी श्रीराम कारखाना अजून उशीर झाला नाही अरविंदभाई, त्यांनी श्रीराम कारखाना चालवावं. त्यांनी आम्हाला प्रेसला बोलवायला की त्यांना असं वाटत असेल की आम्ही नुसतं त्यांच्या विरोधात किंवा हे
आज श्रीराम कारखान्यासारखा कारखान्याला आम्हाला राजकारण करायचं नाही. राजकारणाच्या पद्धतीने राजकारण भरपूर केले आहे 4 महिन्यात. 4 सत्ता आम्ही कसे घेतले ते आम्ही बघितलेत. पण श्रीराम कारखान्याच्या विषयावर आम्ही त्यांच्याबरोबर एक सतरंजीवर बसायला आम्ही तयार आहे. एवढंच आपल्याला निरोप देतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी अजून उशीर झाला नाही, त्यांनी श्रीराम कारखाना चालवावं आणि फलटण तालुक्याचं परत ते आपण अडचणीत आलता 20 वर्षापूर्वी कारखाना, आज देवयोगाने जव्हार सोडलंय हे कुठे तर आपल्याला एक संकेत असेल की तुम्ही श्रीराम चालवावं. आणि म्हणून त्यांना परत मी विनंती करतो की तुम्ही श्रीराम चालवा. आम्ही त्यांना सहकारी मनापासून आणि जे काय त्यांनी आम्हाला बोलवतील तिकडं आम्ही जातो. उद्या ते म्हटले की मुख्यमंत्री पशी पण चला आणि आम्ही चालवतो. आम्ही तयार आहे. एक दिवसचं पण आम्ही उशीर करणार नाही. तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा. वकील साहेबांना एक प्रश्न उपस्थित केला की वर्षाला 2.5 कोटी रुपये, तर नक्की किती कोटींचा भ्रष्टाचार असं वाटतं मला? आता बघा ना, याच 5 वर्षाचा 12 दुनी 5 वर्षाचे 5 दुनी 10 आणि ते 2.5 12.5 कोटी रुपये अंडर टेबल कोणाकडे गेले? सभासदांनी विचार केला पाहिजे ना, कामगारांनी विचार केला पाहिजे. कोणाच्या तरी वेस्टेड इंटरेस्ट साठी ह्याला काढा आणि त्याला नेमा, तो जास्त देतोय म्हणून त्याला नेमा. मग तुम्ही सभासदांना कामगाराचा विचार कधी करणार? आणि दुसरं एक तुम्हाला सांगायचं आहे, श्रीराम कारखान्याचे एक कर्मचाऱ्यांचा मुलगा जर स्वतःचा कारखाना व्यवस्थित आज चालवू शकतो तर तुम्ही का नाही श्रीराम कारखाना चालवू शकताय? खासदार हिंदूराव एक काही काळी श्रीराम कारखान्यात काम करत होते, बरोबर का दादा? मग त्यांचा मुलगा जर खाजगी कारखाना 7,500चा चालवू शकतो तर तुम्हाला श्रीराम कारखाना चालवायला अडचणच नाही. प्रश्न असा आहे, दोघांचाही पॉलिटिकल इंटरेस्ट याच्यामध्ये जर नसेल तर विसंवाद जो आहे तो विसंवाद कमी कसा करता येईल? काय पर्याय सुचवा? आम्ही जाहीरच सांगतो ना, आम्ही सहकार्य करायला तयार आहे. चालवा तुम्ही, दुसऱ्याला चालवा द्यायचं, त्या खाजगी करायला आम्ही विरोध आहे. पण तुम्ही स्वतः चालवा, कुठल्या सहकारी कारखाना चालवायला द्या, आम्ही तुमच्या मदतीला आहेच. म्हणजे आता जाहीर सांगतोय, प्रेसला सांगतात, दादा सांगतात, तिथं बसलेले सर्व तेच सांगतात. बाहेरचे पर्याय देण्यापेक्षा तालुक्यातलाच पर्याय म्हणून एकत्र बसता येईल का? हो, येईल ना. आमचं तर म्हणणं आहे तुम्ही चालवा. आता जे तुम्हाला लागेल त्या अंग काढून पळून जाऊ नका, एवढं म्हणणं आहे. आता तुम्ही चालवा. आम्ही सगळ्या गोष्टींनी सगळ्या ताकदीने आम्ही त्यांना सहकार्य करायला तयार आहे. जनरल बॉडीची मिटिंग बोलवा, आम्ही सर्वजण हात वरती करायला तयार आहे. तुम्ही चालवा. तुम्हाला नसेल तर, तुमची इच्छाच नसेल कारखाना चालवायची तर सहकारी तत्वावर कुठल्याही राज्यातला कारखाना आपण त्याला आम्ही त्याची सहमती महत्वाचा विषय असा आहे की परवा दिवशी दर्शन मोहिते पाटलांना संजीव राजे भेटले. आपण दोघेही महायुतीचे घटक आहात. निर्णय प्रक्रियेमध्ये विसंवाद जो वाढतोय त्याला नेमकं काय कारण आहे? ही विसंवाद वाढू नये म्हणून आज आम्ही प्रेसमध्ये तुम्हाला सांगतोय की आम्ही त्यांच्या बरोबर आहे. आम्ही या ठिकाणी रामराजे संजीवराजे यांना सहकार्य करायला तयार आहोत. त्यांनी कारखाना चालवावा असं एकमुखाने आम्ही सांगतो. एक प्रश्न आहे, तुम्ही म्हणता की 6.5 नुसार सभासदांचं नुकसान झालं आहे, त्याला संचालक मंडळ जबाबदार राहू शकतो. त्याच्यानुसार तुम्ही असं काही तक्रार नाही, असं काय आम्ही विचार केलेला नाही. नुकसान कसं भरून सभासदांनी ठरवा, आमचा काही संबंध नाही. सभासदच आहे. मग नाही, आम्ही आजपर्यंत काय झालेलं आतापर्यंत नाही. आम्ही काय आम्ही संचालकांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतो. साधारण बोलून देत आहेत का, उत्तर देत आहेत का? प्रेसमध्ये सांगतायत सभा जनरल सभासदांच्या सभेमध्ये त्यांनी 24 तास घेऊन सगळ्यांचं निरसन करावं ना तुमच्यासारखं आमचं. तिथे दिलं का उत्तर? ते म्हणतात हे विद्वान आहेत, यांनी बोलायचे नाही का? त्यांना सभासदांना उत्तर द्यायचं दायित्व नाही का? म्हणजे आपण स्टे बद्दल बोलत होता, तर स्टे कारखाना चालवायला म्हणजे बंद करायला दिलाय का, नक्की स्टे कशाला दिलाय? नाही का, खाजगी कारखानावर नवीन धोरणात्मक निर्णय घेऊ नये. जुन्या निर्णयाप्रमाणे सहकारी कारखाना असेल तर कुठं काही म्हणणं नाही सरकारचं. बराच संभ्रम दादा असं तयार झालंय की कारखाना सीझन सुरू करायला स्टे दिलाय. नाही, बिलकुल नाही. बिलकुल. असं असेल तर कोणी दाखवावं. ज्या त्यांनी दाखवावं की अशा पद्धतीचं सीझन चालू करायला स्टे दिलाय तर त्याला आम्ही जाहीर उत्तर देऊ.
त्यांनी उद्या आणि आमचं तर म्हणणं आहे, आम्ही समोर यायला तयार आहे, एका सतरंजी बरोबर चला काय असेल. आमचा खाजगीकरणाला आणि कारखाना हा खाजगी माणसाला, दारू सारख्या माणसाला विकायला आमचा विरोध आहे. उद्या सहकारी कारखाना असला तरी लगेच सुरू होईल कारखाना. नाही तर यांनी करा, यांना काय अवघड आहे. मग अशी यांनी सांगितलं की आमच्या तर कुटुंबाची परिस्थिती काय होते का, आम्ही संघर्षात म्हणून आम्ही खाजगी कारखाना उभा करून चालवतोच आहे ना. आम्ही पण आम्ही दिला का भाड्याने चालवाय कोणाला. मी एकटा कारखान्याचं नेतृत्व करून चालवतोय ना कारखाना 7,500चा. तिरांपेक्षा जास्त क्रशिंग होते. तुम्ही एवढे संचालक, एवढी शक्ती, एवढी तुमची ताकद, तुम्ही चालवा ना. तुम्ही श्रीमंत आहे. अजून काय प्रश्न?